पुढे या. आणि असं पुढे या. थोडं पुढे या. व्हिडिओ बनवताना पुढे या. काका बोलतायत 2 मिनिटं. काका 2 मिनिटं बोलतायत. कोणीच बोल नका मध्ये. बोल थांबा. बोल नका आता मध्ये. आता आज 17 जानेवारी आहे आणि आणखी 9 दिवसांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. आणि या प्रांत कार्यालयात, कलेक्टर कार्यालयात आणि तुमच्या मंत्रालयात ध्वजारोहण होईल म्हणे प्रजासत्ताक आहे. पण आता अंबड तालुक्यातील सात्री गाव त्याचं पुनर्वसनाचा सगळा निधी खर्चवून जे काही बांधकाम मे 2022 पर्यंत झालेलं आहे आणि 2022 पासून आतापर्यंत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 वेळा यांना नोटिसा काढल्या आणि म्हणे तुम्हाला आता भूखंड वाटप करू. आणि आज सुद्धा तीच वेळ होती. हे सगळे सात्री गाव बाया माणसं जे काही लाभार्थी होते ते बिचारे चौथ्यांदा इथं आले आणि अचानक यांचं भूखंड वाटप प्रक्रिया थांबवली आहे. आणि का थांबवली त्याचं कारण असं आहे की इथला आमदार आणि मंत्री आणि ते जलसंपदाचे अधिकारी त्यांना हे पुनर्वसन थांबवून जलसंपदाचा भ्रष्टाचार करायचा आहे. हे बघा उघड उघड भ्रष्टाचार होत आहे आणि तरी आम्ही म्हणतो की प्रजासत्ताक आहे. मी म्हणतो हे चोर सत्ताक आहे. चोरांच्या कल्याणासाठी आमदार काम करतो, खासदार काम करतो, मंत्री काम करतो. अरे पण का कलेक्टरने तहसीलदार प्रांतांनी पण तेच करावं का? अरे तुम्ही शिकलेली माणसं आहेत. म्हणून आमच्या अंबड तालुक्यामध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन नाही, हा चोर सत्ताक दिन म्हणून साजरा झाला पाहिजे. कारण इथं चोरांनी थैमान घातलेलं आहे. जे पुनर्वसन करणं आवश्यक आहे त्या पुनर्वसन अडवून त्यांना जलसंपदाचा पैसा इतर ठिकाणी फालतू ठिकाणी खर्च करायचा आहे, ज्याच्यात त्यांना खूप मोठी रक्कम म्हणजे सुमारे 3.5 कोटी रक्कम हजम करायची आहे. आणि म्हणून म्हणतो कलेक्टर महोदयांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही असताना तुमचे अधिकारी काम करत नाही आणि या जलसंपदाचे अधिकारी गिरीश महाजन हे जळगावचेच असताना सुद्धा ते जबाबदार मंत्री असताना सुद्धा ते भ्रष्टाचार करीत आहेत. आणि म्हणून म्हणतो की आम्ही या